की काहीतरी स्पेशल खायची इच्छा होतेच ना, तर आज आपण बनवणार आहोत झटपट सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त चवीची चिकन बिर्याणी। सुरुवात करूया। सगळ्यात आधी पाहूया मॅरिनेशनसाठी लागणारे साहित्य। यासाठी घेतले आहे 4 चमचे बारीक केलेला पुदिना, 4 चमचे बिर्याणी मसाला, 2 चमचा हळद, 1.5 चमचा मीठ, 4 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 बाउल दही आणि 750 ग्रॅम चिकन। आपण आज साधारण 4 जणांसाठी पुरेल अशी चिकन बिर्याणी बनवणार आहोत। आता चिकनमध्ये दही मसाले घालून सगळं एकजीव करून घेऊया। चिकनमध्ये मसाल्यांची चव छान मुरण्यासाठी ते अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवूया। चला तर मग चिकन मॅरिनेट करायला ठेवले आहे। आता बिर्याणीचा भात तयार करून घेऊया। एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि साधारण 2 चमचे तेल घालूया। पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये बासमती तांदूळ घालूया। इथे मी पाऊण किलो बासमती तांदूळ घेतले आहे, जे मी आधी 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवले होते। हा बघा बिर्याणीसाठीचा परफेक्ट भात 70 ते 80% शिजवलेला, दाणेदार आणि दमसाठी अगदी तयार। आता आपल्या बिर्याणीची लेअरिंग तयार करून घेऊया। यासाठी आपल्याला लागणार आहे 750 ग्रॅम मॅरिनेट केलेले चिकन, अर्धा किलो बारीक चिरलेला कांदा, 4 मध्यम आकाराचे टोमॅटो, लाल तिखट आणि बिर्याणीचा खास स्टार इन्ग्रेडियंट म्हणजे बरिस्ता आणि 70 ते 80% शिजवलेला भात। हे सगळे साहित्य तयार आहे, तर चला आता एकामागून एक सुगंधी आणि चविष्ट बिर्याणीचे लेयर्स तयार करूया। बिर्याणीचे सुंदर लेयर्स तयार झाले आहेत। आता सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे दम देणे। भांड्यावर झाकून ठेवून ते व्यवस्थित सील करून घेऊया। सुरुवातीला 10 मिनिटे मध्यम आचेवर आणि त्यानंतर 20 ते 25 मिनिटं अगदी मंद आचेवर दम द्या आणि बस थोड्याच वेळात आपली सुगंधी दाणेदार चिकन दम बिर्याणी तयार होईल। ही गरम वाफ आणि मसाल्याचा सुगंध सांगतोय की आपली चिकन दम बिर्याणी एकदम परफेक्ट तयार झाली आहे। तुम्ही ही चिकन दम बिर्याणी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा। तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।